दादा खालचा ट्रॅक बंद राहू दे. सर्कस. जीवन एक सर्कस आहे नाही, आणि त्या सर्कसीमधले आपण सगळे कलाकार. सर्कस म्हटलं की 3 तासाचा शो. पहिला तास रांगत रांगत येणारं बालपण, दुसरा तारुण्य, मग एकमेकांची कुरघोडी, एकमेकांच्या खांद्यावर बसून मला कसं वर जाता येईल, मी कसा पैसा कमवेन, बस याच्यातच लक्ष. आणि सर्कशीतला शेवट येतो जीवनाचं शेवट घेऊन. आणि मग हातामध्ये काहीच नसतं. सगळं रित झालेलं असतं. कारण ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं तोही विसरून गेलेला असतो. आता आयुष्यामध्ये आता काहीच तर राहिलेलं नसतं. मग कुणाची तरी वाट पाहायची आणि जीवन जगायचं. इकडं बाप जातो, मुलगा सरळ सांगून टाकतो, घ्या अंत्यसंस्कार उरकून, मला यायला वेळ नाही. हे जीवन आहे. बापाचा अंत्यसंस्कार करायला वेळ नाही. ज्या बापानी तुझ्यासाठी अर्धी भाकरी खाल्ली त्याच्यासाठी वेळ नाही. इथं ना कोणाचा बाप, इथं ना कोणाची आई, ना बहीण, ना भाऊ. का जीवन असं होतं? का हातातलं हे सगळं विरून जातं? का प्रेमामध्ये राहत नाही आपण? का या सर्कशीतले जोकर बनतो आपण? फक्त जोकर. आयुष्य म्हणजे फक्त जोकर. या 3 तासाचे नाटकातले जोकर. मग नाटक सुरुवात झाल्यापासून जीवनाचा शेवट होईस तोपर्यंत का लढाई या जीवनाबरोबर? आणि ती शेवटची माती जेव्हा हातातून जाते ना, तेव्हा दुःखाशिवाय काहीच नाही मिळत. काहीच मिळत नाही. आई बापाला दुसरं काहीच नको असतं. फक्त हवं असतं प्रेम. ज्याने तुमच्यासाठी आयुष्य घालवलंय ना, त्याला प्रेमाखेरीज काहीच नको हो. ती जवानी, ते बालपण, हे सगळं जाता जाता फक्त जोकर. फक्त जोकर. कंटाळा आला आता या जोकरपणाचा. म्हणून म्हटलं ना, या 3 तासाच्या नाटकातले सगळेच आपण जोकर. तुम्ही, मी. नका जाऊ देऊ ते रीते. त्या क्षणांना हातामध्ये पकडून ठेवा. त्या क्षणांना हातामध्ये पकडून ठेवा. नाही तर पुन्हा एक अशी वेळ येईल की जाने कहाँ गए वो दिन. आणि मग आठवत बसू त्याच भावनांना, त्याच क्षणांना. कारण आयुष्य मित्रांनो फक्त एक जोकर आहे. फक्त एक जोकर.